आपण सगळ्यांनीच सरत्या वर्षाला निरोप दिला, पार्टी केली, नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। अनेकांनी पब आणि बारमध्ये हजेरी लावली, पण काही तरुण असे ज्यांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवलाय। शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी त्यांनी थेट किल्ले रायगड गाठलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। 2025 वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि याच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुर्गराज किल्ले रायगडावर अनेक शिवभक्त दाखल झालेत। सकाळपासूनच मोठी गर्दी या शिवभक्तांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी केलेली आहे। आपल्यासोबत काही शिवभक्त जोडलेले आहेत। दादा, काय सांगाल, कुठून आलात, नवीन वर्षाची सुरुवात कशी केली? तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं नवीन वर्षासाठी चांगलं काम करता यावं त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आलो होतो। तर या तीर्थक्षेत्री रायगड दरवर्षी आपल्याला येण्याचं सौभाग्य लाभो आणि दरवर्ष आपल्या क्षेत्रात चांगलं काम हो यासाठी मी प्रेरणा घेण्यासाठी आलो होतो। ज्यावेळेस आपण इथं स्वराज्याच्या राजधानीपाशी येतो त्यावेळेस एवढी प्रसन्नता वाटते ज्यावेळेस कुठेच वाटत नाही आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर जो आनंद द्विगुणित झालेला आहे सगळ्यांचा। आम्ही सातारवरनं आलेलो आहे, 16 जणांचा ग्रुप आहे आमचा, त्यामुळं एकदम मस्त वाटते, प्रसन्न वाटते एकदम। तसंच इथून पुढे इथली काळजी घ्यावी, संवर्धन व्हावं गडाचं व्यवस्थित, ही ईश्वरचरणी प्रार्थना। सगळ्या जणांचं असतं की आपण पार्टी करू, आपण इकडे जाऊ, पबला जाऊ वगैरे जाऊ, पण ते न करता आमच्या ज्येष्ठ जे आहेत आमचे सहकारी त्यांनी सांगितलं की आपण नवीन वर्षाची सुरुवात रायगडावर जाऊन करूया। आणि जसं महाराजांकडे बघितलं की एक नवचैतन्य जागं होतं, ते नवचैतन्य घेऊन आता आम्ही नवीन वर्षाची पूर्ण चांगल्या पद्धतीने सुरुवात करणार आहोत। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते। नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हीच ऊर्जा घेऊन जाण्यासाठी अनेक शिवभक्त या किल्ले रायगडावर आज दाखल झालेत आणि या नवीन वर्षाच्या शुभेच्छा इतर शिवभक्तांना देखील या शिवभक्तांनी दिलेल्या पाहायला मिळतात। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।